36 पैकी 36 गुण जुळाले तरी डिवोर्स का होतात? हा प्रश्न तुम्हालाही पडतो का? चला तर मग समजून घेऊयात याचं उत्तर. सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊयात गुणमिलन म्हणजे काय. गुणमिलन ही एक अष्टकूट पद्धत आहे ज्यामध्ये वर्ण, वैश्य, तारा, योनी, मैत्री, गण, भकुट आणि नाडी या 8 पॅरामीटर्सवर 36 पैकी गुण दिले जातात. मग गुणमिलन आपल्याला काय सांगतं तर लग्न करणाऱ्या जोडप्यातील इमोशनल आणि फिजिकल कॉम्पॅटेबिलिटी. म्हणजे खरंच दोन व्यक्ती लॉंग टर्म एकत्र राहू शकतात का हे आपल्याला गुणमिलन सांगतं. समजा आता 36 पैकी 36 गुण जुळाले आहेत, पण जर व्यक्तीच्या वैयक्तिक ग्रहमानातच डिवोर्सचे प्रबळ योग असतील तर मात्र या ठिकाणी ते 36 गुण काही मदत करू शकत नाहीत. कारण की गुणमिलन सांगतं ते कॉम्पॅटेबिलिटी आणि ग्रहमान ठरवतात आपलं नशीब. म्हणून काही गुणमिलनाचं महत्त्व कमी होतं का तर नाही, ती सगळ्यात पहिली महत्त्वाची पायरी आहे. पण त्याचबरोबर व्यक्तीचं वैयक्तिक ग्रहमान सुद्धा तपासलं तर मात्र संसार हा नक्कीच भरभराटीचा, आनंदाचा आणि सुखाचा होतो. तुम्ही लग्न करण्याआधी तुमची पत्रिका जुळवली होती का? कमेंटमध्ये नक्की सांगा.